ऑफिशियली खड्ड्यात गेलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण पुण्यातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। एरवी लोकांना ज्या रस्त्यावरून आपल्या कामाला जाण्यासाठी अर्धा तास लागायचा, त्याच रस्त्यांवरून खड्ड्यांमुळे आता या लोकांना कामावर जायला जवळपास 1 ते 1.5 तास लागतोय। मी आता पुण्यातील नवी पेठ भागामध्ये आहे। नवी पेठमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे खड्डे या रस्त्यांवर आहेत। तर असंच चित्र पुण्यातील IT पार्क असणाऱ्या हिंजवडी भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। मागच्या वर्षी आपण बघितलं की या IT पार्कचं वॉटर पार्क झालेलं आणि आता या वर्षी या IT पार्कचं खड्डे पार्क झालंय। आपण जर ही दृश्य बघितली तर या दृश्यांमध्ये सरळ दिसून येतं की हे सगळे खड्डे जे आहेत तर ते रस्त्यांवर कशा पद्धतीने पडलेले आहेत आणि या खड्ड्यांनीच पुणेकरांचं चांगलंच कंबरडं मोडलंय। आपण जर बघितलं तर पुणे सातारा रस्ता असेल, त्यासोबतच नगर रोड हायवे असेल, पुण्यातला शास्त्री रोड असेल, हे सगळे महत्त्वाचे जे रस्ते आहेत तर या सगळ्याच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळतात। आणि याच खड्ड्यांवर आता या खड्ड्यांची जबाबदारी कोणाची, तर पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या सगळ्याबाबत एक आता महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आणि आत्तापर्यंतचं खरं पहिलेच आयुक्त असतील ज्यांनी या सगळ्या खड्ड्यांची जबाबदारी घेतलेली आहे। दरवर्षी खड्डे पडतात, वेगवेगळी कारणं दिली जातात, याला आपल्या सर्वांना माहिती आहे। निकृष्ट दर्जाचं झालेलं रस्त्यांचं काम हेच एकमेव कारण आहे जे या सगळ्या खड्ड्यांना जबाबदार आहे। आणि त्यामुळेच आता पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या सगळ्याबाबत जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्याबाबत जबाबदारी स्वीकारून हे खड्डे लवकरात लवकर बुजवणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। आपण काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरून बातमी केल्यानंतर काही खड्डे जे आहेत तर ते आता आपल्याला बुजवलेले सुद्धा पाहायला मिळतात। मात्र पावसाळ्यात केलेलं काम हे जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे हे जे बुजवलेले खड्डे आहेत त्याच्या आजूबाजूला बघितलं आपण तर तिथे पण आता परत ती खडी जी आहे तर ती निघायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हे खड्डे जरी बुजवले असतील तरी त्यांनी जो झटका बसतो गाडी चालवताना, जो एक खड्ड्यांमधून गेल्यावर झटका बसतो, तर तो हा झटका या रस्त्यावरून गाडी गेल्यावर सुद्धा बसतो। आता समोर एक बुजवलेला खड्डा आहे, चेंबरच्या बाजूला त्यांनी हे सगळं केलंय। मात्र तिकडनं जर आपण बघितलं, जर ह्या रिक्षा किंवा गाड्या गेल्या तर त्या पण खड्ड्यात गेल्यासारख्याच आपटताना दिसत आहेत। आता सध्या ही सगळी आपण दृश्य बघतो आणि हिंजवडीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। खरं तर ह्या सगळ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत तर या सगळ्या सुविधा मिळणं गरजेचं असतं। मात्र IT पार्क असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या मार्गाखाली असणारे जे रस्ते आहेत तर या रस्त्यांची अवस्था सुद्धा अतिशय खराब झालेली आहे। या मेट्रो मार्गाखाली रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना यातून वाट काढण्याची कसरतच करावी लागते। याबरोबरच मान ते म्हाळुंगे या रस्त्यांची अवस्था सुद्धा अतिशय खराब आहे। या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचतंय आणि खड्डे सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि त्यामुळेच वाहन चालकांना या सगळ्या रस्त्यावरून वाट काढणं खूप कसरतीचं बनलेलं पाहायला मिळतंय। आता पण आपण जर पाहिलं तर हे रस्ते जे आहेत तर त्यांना वेगवेगळी कारणं दिली जातात की पाईपलाईनचं काम असेल किंवा पाण्याचे जे लाईन टाकण्याचं काम आहे या सगळ्यासाठी किंवा चेंबरचं काम असेल यासाठी हे रस्ते खणले जातात। मात्र हे रस्ते खणल्यानंतर ते खणलेले रस्ते लगेचच 48 तासाच्या आत बुजवणं गरजेचं असतं आणि तो तसा नियमच आहे। म्हणजे जर एखाद्या ठिकाणी काम काढलं, काही काम असेल, खणलं, तिथलं काम झालं की मग तो खड्डा बुजवणं ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना, लोकांना ते बुजवणं बंधनकारक आहे, तसा पद्धतीचा नियम आहे। मात्र ते खड्डे बुजवले जात नाही आणि त्याच खड्ड्यांमध्ये पाणी साचत राहतं आणि अशाच पद्धतीचे खड्डे आपल्याला आता पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामुळे आता आगामी काळामध्ये सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे। डेडलाईन पर्यंत सगळे खड्डे बुजवणार असल्याचा कुठेतरी एक हे आश्वासन आहे तर ते पुणे पालिका आयुक्तांनी दिलेले आहे। मात्र या आश्वासन आता खरंच ते जे आश्वासन दिलंय ते पूर्ण करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुणेकरांना दिलासा मिळतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।